आज आपण बायोपेस्टिसाइड की जे जीवाणूवरती काम करतात आणि बुरशीवरती पण काम करतात. आज जर आपण बघितलं द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो ही जी पिकं आहेत याच्यामध्ये बुरशी रोग आणि जीवाणू रोग दोनही मोठ्या प्रमाणात आता वाढत चाललेले. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे जे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे की जे त्याला नैसर्गिकपणे नियंत्रणात आणतात त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि म्हणून जैविक बुरशी व जीवाणू नियंत्रणासाठी अश्वमेधने बायोसिक्युरिटी हे उत्पादन जे आहे मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. आणि ते पर्यावरणाशी कसं सुसंगत काम करतं, इफेक्टिव्ह रेमेडी म्हणून कसं काम करतं हे आपण आज समजून घेणार आहोत. आता हे बायोपेस्टिसाइड म्हणजे जैविक जीवाणूनाशक किंवा जैविक बुरशीनाशक असंही याला म्हणता येईल. याचं मोड ऑफ ॲक्शन कशी आहे, समजा जीवाणूची वाढ व्हायला लागली तर याची जेव्हा फवारणी केली जाते तर याच्यामध्ये बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम असल्यामुळं ते एन्झाईम प्रोड्यूस करतात, ते फूड्स युटिलाइज करतात, स्पेस युटिलाइज करतात. आणि त्याच्यामुळं तिथं जे आहे हे हानिकारक मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे हे त्यांच्या वाढीवरती नियंत्रण आणतात. आता पर्यावरण, मनुष्य, प्राणी यांच्यासाठी हे जे आहे एकदम सुरक्षित आहेत. आता याच्यामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते म्हणजे बॅक्टेरिया आहेत काही. मग याच्यामध्ये बॅसिलस सबटिलिस आहे, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहे, सॅक्रोमायसिस आहे, रोडोबॅक्टर आहे आणि लॅक्टोबॅसिलस आहे. म्हणजे अशा मल्टिपल बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम यांचं हे फॉर्म्युलेशन असल्यामुळं हे ब्रॉड स्पेक्ट्रम फंजिसाइड म्हणून काम करतं. मग अनेक प्रकारच्या बुरशी येतात. मग सर्कोस्पोरा असेल, फायटोप्थेरा असेल, कोलेटोटिकम असेल, हे डाळिंबामध्ये हे जे फंगल कॉम्प्लेक्स दिसतं त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने हे प्रॉडक्ट जे आहे हे काम करू शकतं. आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट जे आहे ते आपल्याला आढळून येणार नाही की जे इतर रसायनांच्या बाबतीत येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याची फवारणी करताना ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करायला पाहिजे आणि रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याची फवारणी करायला पाहिजे. 2 फवारण्यांमध्ये 8 ते 12 दिवसाचं तुम्ही अंतर ठेवू शकतात आणि पिकाचं संरक्षण जे आहे अनेक बुरशी रोगांपासून करू शकतात. आता याच्यामध्ये बॅसिलस सबटिलिस, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया जसं सांगितलं मी, सॅक्रोमायसिस, रोडोबॅक्टर आणि लॅक्टोबॅसिलस ह्या आहेत. यांचं फॉर्म्युलेशन करताना आपण 1.5% ॲक्वियस सोल्युशन असं फॉर्म्युलेशन केलेलं आहे. आणि याचा जर CFE पाहिला आपण तर 1 × 10⁸ म्हणजे साधारणतः 1 मिलीमध्ये 10 कोटी जीवाणू जे आहे, स्पोर जे आहे याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. साधारणपणे हे थंड ठिकाणी ठेवायला पाहिजे. 30 डिग्रीच्या आतलं टेम्परेचर जे आहे याला मानवतं आणि 15 डिग्रीच्या पुढचं टेम्परेचर याला जास्त बेनिफिशियल राहू शकतं. त्याच्या खाली जे आहे जर तापमान गेलं तर याच्या फॉर्म्युलेशनवरती किंवा याच्या परिणामांवरती कमी अधिक परिणाम थोडेसे होऊ शकतात. आता याचा वापर तुम्ही स्प्रे म्हणून पण करू शकतात, ड्रिंचिंग म्हणून पण करू शकतात. याचं जे आहे हे कीटकनाशकाबरोबर घेता येईल, बायोपेस्टिसाइड बरोबर घेता येईल, बायो फर्टिलायझर बरोबर घेता येईल. अशा वेगवेगळ्या कीटकनाशकांसोबत आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, फंजाय पण आहेत, त्याच्यामुळं बुरशीनाशक आणि तुमचं जीवाणूनाशक याच्याबरोबर हे आपल्याला घेता येणार नाही, अँटीबायोटिक्स बरोबर हे फवारता येणार नाही. परंतु केमिकल कीटकनाशकाबरोबर याची फवारणी आपण करू शकतो. आणि याची फवारणी करत असताना जमिनीमध्ये मॉइश्चर चांगलं पाहिजे. म्हणजे इरिगेशन दिल्यानंतर आपण ॲप्लिकेशन दिलं तर जास्त परिणामकारक ते होऊ शकतात. टिपक्याचा करपा मग कोणत्याही पिकामध्ये असू दे तो जो आहे तो एकदम इफेक्टिव्हली कंट्रोल बायोसिक्युरिटीमुळे करू शकू. आता बायोसिक्युरिटी नेमकं कार्य कसं करतं
बुरशी व जीवाणू विरुद्ध लढण्याची याची कार्यपद्धती जी आहे ही ठरलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्यान्नासाठी हे स्पर्धा करतं. आता पानावरती जे डिटॉक्स केलेलं मटेरियल असतं तर ते वेस्ट असतं आणि ते वेस्ट जे आहे याच्यावरती ह्या जीवाणू वाढत असतात. हझार्डससुद्धा त्याच्यावरती वाढत सेलवरती पण वाढतात. आणि म्हणून खाद्यान्नासाठीची जी कॉम्पिटिशन आहे ही कॉम्पिटिशन हे करतं आणि त्या हानिकारक जीवाणू आहे किंवा बुरशी आहेत त्यांना मर्यादा निर्माण करतं. त्याच्यानंतर जागेसाठी स्पेस. आता यांनी जर स्पेस तिथं ऑक्युपाय केली तर जे हार्मफुल जे आहे फंजाय असेल बॅक्टेरिया असेल त्याला वाढीला जागा राहत नाही. मग स्पेस युटिलायझेशन हा एक सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमचा कंट्रोल करण्याचं एक माध्यम आहे. त्याच्यानंतर अस्तित्वासाठी लढा. प्रत्येकजण अस्तित्वासाठी लढतो. तसं बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील हार्मफुल ऑर्गॅनिझम असतील तर हे अस्तित्वासाठी लढा करत असतात आणि म्हणून अस्तित्व टिकवण्यासाठी हे जे आहे हे लढत असतात आणि ते काम करतात आणि मग हार्मफुल जे फंजाई बॅक्टेरिया असेल त्याला ते नियंत्रणात आणतात. जीवाणुरोधक प्रतिजैविके हे सोडतात. आता आधी जागा तयार करतात. जागा तयार केल्यानंतर मग स्पर्धा करतात. मग खाण्याची स्पर्धा असेल कॉलनीची स्पर्धा असेल तर ह्या स्पर्धा झाल्यानंतर मग प्रतिजैविक सोडायला सुरुवात करतात. मग प्रतिजैविक जेव्हा सोडायला सुरुवात करतात म्हणजे अँटीबायोटिक्स तयार करतात. अँटीबायोटिक्स असतील एन्झाईम्स असतील आणि हे जेव्हा सोडतात तर याच्यामुळं बुरशी जे असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन रेट कमी होऊन जातो. सेल्युलायटिक एन्झाईम सोडतात. मग एन्झाईमची निर्मिती केल्यामुळं ते डिझॉल्व्ह होऊन जातात. कवच त्यांचं नष्ट होऊन जातं आणि अशा पद्धतीने जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे हे नियंत्रणात आणलं जातं. तर एन्झाईमचा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. तर काही काही एन्झाईम्स असे आहे का ते सोडल्यानंतर तर तिथं हार्मफुल हे बॅक्टेरिया फंजाई हे येऊच शकत नाही. आणि म्हणून पूर्वी जे आहे बघा गोमूत्र वगैरे ते फवारणी करायची तर गोमूत्र फवारणी केल्यानंतर बाकीचे हार्मफुल जे आहे तर हे न येण्यामागचं कारण म्हणजे त्याच्याबरोबर काही बॅक्टेरिया अशा वाढायच्या का त्या बॅक्टेरियामुळं तो फायदा आपल्याला मिळायचा. आणि म्हणून एन्झाईम प्रोडक्शन अँटीबायोटिक प्रोडक्शन हे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमचं काम आहे. आणि हे तिथं जेव्हा चांगल्या पद्धतीने कार्य करत असतं त्यावेळेला फायटोबेनिफिशियरी सेकंडरी प्रॉडक्ट पण हे रिलीज करत असतात. जसं प्रोटीन्स असतील अमायनो ॲसिड ह्युमिड्स असतील तर हे रिलीज करतात आणि त्याच्यामुळं सायडरोफोड प्रोडक्शन असेल बायोफर्टिलायझर प्रोडक्शन असेल हे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमची एक सेकंडरी ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामुळं इम्युनिटी जी आहे प्लॅन्टची ती वाढत जाते. आता डाळिंबामध्ये प्रचलित बुरशी आपण बघतो जीवाणू रोग बघतो तेले आहे जंतमनस ऑक्झोनोपोडिस पीव्ही पुनिकी तर हे पहिला टप्पा इथं दाखवलेली बघा काही फळं तर तेलग्रस्त फळं नंतर मग आता टिपका आहे वाढत जातो. मग वाढत गेल्यानंतर मग फळं क्रॅक होतात. साधारणतः हाय टेम्परेचर असतं तेव्हा जीवाणू जास्त वाढतात. बघा मे जून जुलै ह्या 3 महिन्यामध्ये उष्णता भरपूर असते ह्युमिडिटी पण असते आणि मग याच्यामध्येच हा तेल्या रोग जो आहे हा वाढतो. त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये पण ही परिस्थिती येते. मग सप्टेंबरमध्ये पण हा वाढतो आणि परत मार्च एप्रिल हे 2 महिने पण हा वाढतो. म्हणजे अशा पद्धतीने हा तेल्या असेल किंवा सर्कोस्पोरा असेल. आता सर्कोस्पोरा म्हणजे गोल टिपका येतो तेल्या म्हणजे असा पांथळ डाग येतो नंतर मग ते फळं फाटतात. तर ह्या ज्या बुरशी आहेत बॅक्टेरिया आहेत तर ह्या सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी हे बायोसिक्युरिटी जे आहे खूप महत्त्वाचं फंजीसाईड आपल्याला किंवा जीवाणुनाशक आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यानंतर तेलग्रस्त इथं तुम्हाला मी फळं दाखवली सर्कोस्पोरा पण दाखवला आहे. फायटोप्थेरा म्हणजे फळडाग साधारणतः ऑगस्ट जुलै ऑगस्टमध्ये ज्या वेळेला फळ काढले येतात पाऊस जास्त होतो डंकी फळं होतात त्यावेळेला फायटोप्थेराचा अटॅक येतो आणि त्याला प्लेग पण काही ठिकाणी म्हणतात. तर त्या प्लेगच्या नियंत्रणासाठी सुद्धा बायोसिक्युरिटीचा खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी वापर करू शकता आणि त्यांचं नुकसान टाळू शकता. या उत्पादनाचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. पर्यावरणाशी सुरक्षित आहे माणसाशी सुरक्षित आहे. अगदी हे फवारल्यानंतर 4-5 दिवसांनी तुम्ही हार्वेस्टिंगला जरी गेले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि शिवाय केमिकलचे काही रेसिड्यू असतील तर ते सुद्धा कमी करण्याची क्षमता ह्या प्रॉडक्टमध्ये आहे.
द्राक्षामध्ये 3 प्रकारच्या बुरशी मेन आहे. त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू एक आहे, दुसरा बॅक्टेरिया आहे झंथोमोनस, आणि तिसरं म्हणजे पावडरी मिल्ड्यू. या तीनही रोगाच्या नियंत्रणासाठी बायोसिक्युरिटी जी आहे एकदम इफेक्टिव्हली आणि सगळ्यात स्वस्त प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये आपल्याला दिसून येईल. तर याचं शेतकऱ्यांनी डाउनी असेल, भुरी असेल, झंथोमोनस असेल, ह्या तीनही टप्प्यामध्ये नियंत्रणासाठी हे प्रॉडक्ट वापरायला काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर याच्यामध्ये कांद्याचा जो ब्लाईट येतो, अर्ली ब्लाईट, कांद्याला पिळकुटी येते आणि असा पात जे आहे पात करपायला लागते आणि मग पात करपत जाऊन नंतर कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर ह्या करप्यासाठी सुद्धा बायोसिक्युरिटी जी आहे 2.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी केली तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. टोमॅटोमध्ये जीवाणू, बुरशी रोग जे आहे फार मोठ्या प्रमाणात असतात. अर्ली ब्लाईट असेल, लेट ब्लाईट असेल, पानावरचा टिपका असेल, झंथोमोनसचा टिपका असेल, फळावरचा डाग असेल, खालून फळ खराब होत असेल, तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या बुरशी आणि बॅक्टेरिया रोग जे टोमॅटोमध्ये येतात या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी बायोसिक्युरिटीचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि कोणत्याही कीटकनाशकासोबत आपण हे घेऊ शकतो. त्याच्यामुळं त्याचा कोणताही साईड इफेक्ट जो आहे आपल्याला दिसणार नाही आणि तुम्हाला फायदा निश्चित झालेला असेल. आता प्रचलित रोग जर म्हटलं तर बुरशी रोग, जीवाणू रोग. आता बुरशीमध्ये 4-5 बुरशी आहेत. त्याच्यामध्ये डाउनी मिल्ड्यू एक सगळ्यात मोठी बुरशी रोग आहे, पावडरी मिल्ड्यू हा दुसरा आहे आणि तिसरा जो आहे अल्टरनेरिया, चौथा जो आहे सर्कोस्पोरा, पाचवा जो आहे क्लायटोरिया. तर ह्या बुरशी रोग जे आहेत या बुरशी रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला खूप फायदा या जैविक बुरशीनाशकाचा होऊ शकतो. याच्यामध्ये परत जीवाणू रोग म्हणजे झंथोमोनस जे आहे, टिपक्याचा करपा, हा अनेक पिकांमध्ये असतो. मग त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा हे बायोसिक्युरिटी चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होऊ शकतो. प्रचलित पिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, संत्रा, मोसंबी, टोमॅटो, कांदा, भेंडी, वांगे, टरबूज, मिरची, खरबूज, कोबी, शिमला मिरची, बटाटे, ह्या रोगांमध्ये स्पेसिफिक जे जीवाणू रोग येतो, बुरशी रोग येतात, त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी निश्चितपणे हे बायोसिक्युरिटीचा वापर करावा. आणि याचा वापर करत असताना परत एकदा मी सांगतो की जैविक कीटकनाशकाबरोबर हे तुम्ही घेऊ शकता, बायो फर्टिलायझरबरोबर घेऊ शकता, बॅक्टेरियाबरोबर घेऊ शकता. फक्त हे तुम्हाला बुरशीनाशक आणि जीवाणूनाशक जे आहे किंवा अँटीबायोटिक्स जे आहे याच्याबरोबर घ्यायचं नाही आहे. तसंच 0050 असेल, बोरान असेल, याच्याबरोबर तुम्ही हे घ्यायचं नाही. मिक्स मायक्रोन्युट्रिएंटबरोबर तुम्ही हे घेऊ शकता आणि आपल्या पिकाचं बुरशीपासून चांगल्या पद्धतीने संरक्षण करू शकतात. हा व्हिडिओ खास शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मी देत आहे आणि निश्चितपणे याचा शेतकऱ्यांना त्यांचं पिकाचं उत्पादन घेण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.